जय महाराष्ट्र विशेषची पहिली बातमी आहे पुण्यामधून। पुणे जमीन प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। 2018 पासून अजित पवार गटाची जमिनीवर नजर होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय आणि माझ्याकडचे पुरावे मी खर्गे समितीला देणार असंही दमानिया यांनी म्हटलंय। जमीन प्रकरणातील 3 नवी कागदपत्र माझ्याकडे पोहोचली आहेत। गायकवाड कुटुंबाकडून मला डेटा मिळालाय। सत्ता हातात आल्यावर मुंढव्याची जमीन घेतली गेली असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला। गायकवाड कुटुंबाच्या जे वकील आहेत त्यांच्याकडनं हे डेटा मला मिळालाय, अतिशय धक्कादायक आहे। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। आणि पुण्याच्या मुंढवामधल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांच्या मोबाईलची तपासणी होणार आहे। सरकारी पंच आणि तेजवानी यांच्या उपस्थितीमध्ये ही तपासणी होईल। मोबाईल तपासणीसाठी एक विशेष टीमही बोलावण्यात आली आहे। या व्यवहारासंदर्भात आणखीन महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांना हवी आहे। या व्यवहारामध्ये आणखीन कोणी होतं का, पैशांची देवाणघेवाण कशी झाली, या जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी ते जमिनीची विक्री, हा प्रवास कसा झाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणांना अपेक्षित आहेत आणि त्यासाठी या मोबाईलमधला डेटा महत्त्वाचा ठरू शकतो। आणि पुणे मुंढवा जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये FIR मध्ये पार्थ अजित पवार यांचं नाव का नाहीये? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याची विचारणा केली आहे। तर या संदर्भात तपासणी सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी कोर्टासमोर घेतली आहे। अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे। शीतल तेजवानीनं बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे पार्थ पवार संबंधित प्रश्न उपस्थित केला। अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाचा आरोप केला। त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवार यांचा या जमिनीवर आधीपासूनच डोळा होता। जरी त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या माध्यमातून ही जमीन घेतली गेली असली तरी अजित पवारांना त्याची पूर्ण कल्पना होती। आपण सत्तेमध्ये असू, विशिष्ट ठिकाणी असू, आपल्या हातात ताकद असेल तेव्हाच ही जमीन जमीन आपण ताब्यात घेऊ या विचारानं आधीपासूनच या जमिनीवर डोळा होता असं अंजली दमानिया यांनी आरोप केलाय। पार्थ पवार यांच्या अमेरिया कंपनीने या जमिनीची खरेदी केली। पुण्यामधल्या मुंढवा अत्यंत महत्त्वाच्या एरियामधली ही 40 एकरची जमीन आहे। सध्या ती केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे। मात्र या जमिनीचा ताबा आपल्याला मिळावा यासाठीचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा हे सगळं प्रकरण उजेडात आलं। या संदर्भात आणखीन माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार। विजय सर, आता एक महत्त्वाची अपडेट येते, म्हणजे अंजलीताईंचं असं म्हणणं आहे की मुळात हा सगळा व्यवहार व्हावा ही बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती, ती आता पूर्ण झालेली आहे। दुसरीकडे पार्थ पवार यांचं नाव या सगळ्यात कुठेही कायदेशीररित्या येणार नाही याची प्रचंड काळजी घेतली जाते, पण हायकोर्टाने मात्र आता विचारणा केलेली आहे। यांचं नाव का नाही? पहिली गोष्ट म्हणजे फक्त राज्य शासन, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांनाच फक्त वाटतंय की याच्यामध्ये पार्थ पवार दोषी नाही आहेत आणि ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु सगळी परिस्थिती बघितली तर या जमिनीसाठी जे काही प्रयत्न केले गेले त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्या संदर्भातच हायकोर्टाने सुद्धा आपलं निरीक्षण नोंदवलं। तर फक्त याच्यामध्ये राजकीय गणित बघूनच कारवाई करायला टाळाटाळ केली जाते असं म्हणता येईल। आणि या जमिनीवर हे जे व्यवहार आहेत ते काही 1-2 दिवसात होत नसतात। याच्यासाठी वर्षानुवर्षे जावी लागतात, त्याच्यामध्ये अनेक कागदपत्रांची तयारी करावी लागते, कारण ही जमीन सरकारी होती। जरी पूर्वीची महारत्नाची असेल तरी ती सरकारी होती, त्यामुळे ती परत घ्यायची असेल तर त्याला ती मिळतच नाही, पण मिळाली तर त्याला फार मोठी प्रोसिजर आहे। त्या प्रोसिजरचा कुठेही अवलंब करण्यात आला नाही आणि ज्या पद्धतीने पार्थ पवार आणि ते पाटील यांनी जो काही व्यवहार केलाय, ज्याचे काही डॉक्युमेंट पुढे आले त्याच्यावरून पार्थ पवार यांना संपूर्ण व्यवहाराची कल्पना होती, किंबहुना तेच या व्यवहाराच्या पाठीमागे मुख्य सूत्रधार म्हणून होते असं स्पष्ट दिसतंय। आणि अजितदादांनी पूर्वी कबूल केले की मला कल्पना होती पण एवढं होईल असं वाटत नाही वगैरे वगैरे त्यांनी केलं।
तर त्यांच्यातले आता उपमुख्यमंत्री किंवा वित्तमंत्री बोलत नाहीत, तर त्यांच्यातला आता एक वडील बोलतोय, बाप बोलतोय, असं त्यांच्या आत्तापर्यंत यांच्या वागण्यावरून दिसतंय. परंतु आता इथं खरं तर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, इथं कायदा बोलला पाहिजे नाती बोलण्यापेक्षा, असं कोर्टासह सगळ्यांना वाटतंय. फक्त ते आपल्या राज्य शासनाला आणि पोलीस यंत्रणेला कधी कळणार हाच खरा प्रश्न आहे. पण तुमचं पहिलं आणि शेवटचं वाक्य उत्तरातलं खूप महत्वाचं होतं. म्हणजे फक्त प्रशासकीय यंत्रणेतल्या लोकांना, राजकीय वर्तुळातल्या लोकांनाच वाटतंय की या व्यवहारामध्ये पार्थ पवार यांचा काही दोष नाहीये किंवा त्यांना याच्यामध्ये काही ओढू नये असं त्यांनाच फक्त वाटतंय. बाकी न्याय यंत्रणेपासून सगळ्यांनी याची विचारणा सुरू केलेली आहे, त्यांनी याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहे. परिस्थिती ही असेल तर हीच तर व्यवस्था आहे जी या सगळ्याची चौकशी करणार आहे. शेवटी न्यायालय काय स्वतः चौकशी करणार नाहीये. मग जर हीच जर व्यवस्था असेल जी असं धरूनच चालत असेल आणि कोर्टालाही सांगत असेल तपास करू मग बघू, तर न्याय मिळण्याची अपेक्षा कुठपर्यंत बाळगायची? हे अगदी पहिल्या दिवशी मी म्हटलंय, जी समिती याच्यामध्ये चौकशीसाठी नेमली, खरं तर वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी मी मागेही म्हटले की जर राज्याचा 1 रुपयाची इकडे तिकडे काही होत असेल तर त्यांनी चौकशीचे आदेश द्यायला हवे होते. परंतु त्यांच्यातला पिता जागा झाला, परंतु मंत्री किंवा जी कायदेशीर जबाबदारी ती कधीच जागी झाली नाही. त्याच्यामुळे त्यांनी चौकशीचे आदेश तर दिलेच नाहीत, उलट ही चौकशी होणार नाही याच्यासाठीचे प्रयत्न केले. जी समिती नेमली त्या समितीतले जे लोक आहेत, मी अगदी पहिल्या दिवशी ज्या दिवशी ही समिती नेमली त्या दिवशी म्हटलं होतं की ही समिती काहीही करणार नाही, कारण हे जे काही घडलंय ते घडू नये याची जबाबदारी घेण्याची त्यांचीच जबाबदारी होती, काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची होती. त्याचप्रमाणे हे घडल्यानंतरही कारवाई करायची जबाबदारी त्यांचीच होती. असं असतानाही जे घडलंय त्याची चौकशी करायला त्यांनाच नेमणं हे कुठल्याही दृष्टीने संयुक्तिक नव्हतं. त्यामुळे या समितीला मुदतवाढ मिळेल, पुढे आणखी बरेच खेळ खेळले जातील. आता होतंय काय की आपल्याला हे प्रकरण एकटं दुकटं वाटतंय, परंतु हे एकटं दुकटं नाहीये, की याच्या मागे अनेक अशी प्रकरणं आहेत जी जर पार्थ पवारला काही झालं तर अजित पवारांनी तर म्हटलंय सुद्धा, महाबळेश्वरची 6 एकराची जागा कुणी घेतली वगैरे मला माहिती. तर अशी अनेक प्रकरणे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी किंवा इतर काही कारणाने उघड केली जातील, म्हणूनच ही अटक होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारणं अनेक आहेत आणि जसं तुम्ही म्हणताय की ह्या कारणांमध्ये एक सगळ्यात मोठं कारण राजकारण आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यातले गुंते सुटत नाहीत तोपर्यंत यातला गुंता सुटून काही उत्तर ठोस मिळेल याची अपेक्षा सध्याच्या परिस्थिती आणि सध्याचे फॅक्ट्स पाहता तर करता येत नाहीये. सर खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. धन्यवाद.